अमेरिका युद्धामुळे एकंदरीतच शेतमालाच्या आयात निर्यातीवर देखील परिणाम झाल्याने सध्या याचा फटका हा शेतकऱ्यांना बसल्याचा पाहायला मिळतो आहे। कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत परदेशात निर्यात बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मालाची आवक झाली आहे। एकंदरीतच या मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे या कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या फळं फुळं तसेच भाज्यांचे देखील दर घसरल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच ठिकाणी शेतकरी देखील चिंतेत आहेत, त्याचप्रमाणे व्यापारी देखील चिंतेत आहेत। आपल्यासोबत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी घोडविंदे सर आहेत। सर, एकंदरीतच या युद्धाचा काय परिणाम होतो आहे? इराण आणि अमेरिकेची लढाई सुरू आहे। या युद्धाचा परिणाम म्हणजे सध्या शेतमालाची निर्यात मोठ्या प्रमाणात ठप्प झालेली आहे। त्यामध्ये कांदा असेल, बटाटा असेल आणि अन्य शेतमाल असेल, ही निर्यात ठप्प झाल्यामुळे हा सगळा शेतमाल आता बाजार समितीच्या आवारात येत आहे। बाजार समितीच्या आवारात अचानक आवक वाढल्यामुळे येथील शेतीचे भाव या शेतमालाचे भाव गडगडलेले आहेत। म्हणजे 8 दिवसापूर्वी कांदा बटाट्याचे भाव 20 ते 22 रुपये होते, ते आता 10 ते 12 रुपयावर आलेले आहेत। तीच अवस्था फळांची झालेली आहे। म्हणजे कलिंगडाचे रेट 30 ते 35 रुपये किलो होता, तो आता 12 ते 13 रुपये किलोवर आलेला आहे। तीच अवस्था फुलांची आहे, तीच अवस्था शेतमालाची आहे। शेतमाल वाढल्यामुळे शेतीला त्याप्रमाणे ग्राहक उपलब्ध नाही। त्यामुळे एकीकडे ज्या शेतकऱ्यांनी इतके काबाड कष्ट करून शेतमाल उत्पादित केला, तो शेतकरी आज चिंतेत आहे। त्याच्या शेतमालाला भाव हवा तसा मिळत नाही, तर दुसरीकडे येणारा शेतमाल त्याला ग्राहक नसल्यामुळे व्यापारी वर्ग चिंतित आहे। कारण व्यापाऱ्यांनासुद्धा इतका माल ठेवायचा कुठे, ठेवलेला माल वेळीच विकला गेला पाहिजे। आवक वाढल्यामुळे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे माल येतो आहे, पण तो माल विकायचा कसा, किंवा अनेकदा तो माल सडल्याचं देखील बोललं जातं आहे। काय परिस्थिती आहे एकंदरीत सध्या शेतमाल म्हणजे बघा, कोबी असेल, फ्लावर असेल, कांदा बटाटा असेल, हा मोठ्या प्रमाणात आता शिल्लक आहे। आणि मग हा माल वेळीच विकला गेला नाही, वेळीच खपला नाही, तर तो नाशिवंत होतो। आणि मग नाशिवंत माल झाला तर व्यापारी वर्गाला त्याचा मोठा फटका बसेल। व्यापाऱ्यांना फटका बसेल, याचा अर्थ शेतकऱ्यांना फटका बसेल। त्यामुळे ह्या युद्धाचे परिणाम आता हळूहळू आपल्यालासुद्धा या युद्धाचे चटके बसण्यास सुरुवात झालेली आहे। सर, एकंदरीत जर पाहिलं तर आत्ता शेतकऱ्यांना ॲक्च्युली पैशांची गरज असते, कारण इथून पुढे जे असतं म्हणजे त्यांची नांगरणी म्हणा किंवा इतर हे सुरू होतं। नेमकं ह्याच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली आहे, तर काय म्हणणं आहे तुमचं एकंदरीत? बघा, सध्या एकीकडे लग्नसराई आहे आणि दुसरीकडे शेतकरी काहीतरी हेतू ठेवूनच आपला शेतमाल पिकवत असतो। आणि मग नेमकी ऐन लग्नसराई आहे, आता खरीपाची लागवड परत सुरू होणार आहे। मग या सगळ्या शेतकऱ्याचं नियोजन या युद्धामुळे बिघडणार आहे। आणि ह्या भावाला शेतमालाला भाव मिळाला नाही तर पुढची शेती पिकवायची कशी, ह्या चिंतेतसुद्धा शेतकरी आहे। त्यामुळे हे युद्ध नक्कीच आपल्यालासुद्धा त्रासदायक आता ठरू लागलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर युद्धाचा फटका आता थेट शेतकऱ्यांना देखील बसू लागला आहे। त्यामुळे आता हे युद्ध नेमकं थांबणार कधी, याकडे सध्या शेतकऱ्यांचं देखील लक्ष लागून आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।